नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम सोनाजी आवटे, सीनियर इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट, मेडिकल हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर। थंडीचे दिवस आणि हृदयरोग यांच्यामध्ये काही संबंध आहे का? बऱ्याच संशोधनामध्ये असं आढळलं आहे की थंडीच्या दिवसामध्ये हृदयरोगाचा आजार हा 30% वाढतो। खास करून पहाटे जेव्हा टेम्परेचर खूप कमी होते, बऱ्याच रुग्णांना हृदयाचा अटॅक येतो। हा असे का होते? थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये ह्या टेम्परेचरला ऍडजस्टमेंट करण्यासाठी बरेचसे बदल घडतात। त्या बदलापैकी एक बदल असतो की आपल्या रक्तवाहिन्या ह्या अंकुंचन पावतात। रक्तवाहिन्या अंकुंचन पावल्यामुळे ब्लड प्रेशर खूप वाढते। आपल्या कनोरी आर्टरी जे असतात त्यामध्ये बरेच लोकांना प्लाक्स असतात, हे प्लाक्स अनस्टेबल होतात, तिथे रक्ताची गाठ बनते आणि हृदयाचा अटॅक येतो। रक्तांमध्ये रक्त घट्ट करणारे जे घटक असतात, फायब्रिनोजन, प्लेटलेट यांच्यामध्ये वाढ होते। तसेच आपल्या शरीरामधले जे स्ट्रेस हार्मोन्स असतात, उदाहरणार्थ कॉर्टिसॉल, याच्यामध्ये सुद्धा वाढ होते। या सर्व बदलांमुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढते, रक्त घट्ट बनण्याची टेंडन्सी वाढते आणि जे प्लाक्स असतात ते अनस्टेबल होतात, त्याच्यामुळे अटॅक येण्याचे प्रमाण वाढते। हे झाले थंडीमुळे होणारे आपल्या शरीरात बदल। पण ह्या व्यतिरिक्त बरेचसे कारण आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे व्यायाम। थंडीमध्ये थंड वातावरणामुळे बऱ्याच लोकांचा हा व्यायाम कमी होतो, ज्याच्यामुळे स्थूलता येते, वजन वाढते। तिसरी गोष्ट आहे आहार। थंडीमध्ये भूक जास्त लागते, आहारामध्ये तेलकट पदार्थ, गोड पदार्थ यांचा समावेश जास्त होतो। या सर्व गोष्टींमुळे आहार वाढतो आणि जे घटक आपल्याला हानिकारक आहेत यांचे प्रमाण आहारामध्ये थंडीमध्ये जास्त वाढते। त्याच्यानंतर व्यसन असं आढळलं आहे की थंडीमध्ये दारू, स्मोकिंग, तंबाखू यांचे प्रमाण जास्त वाढते, जे सुद्धा अटॅक येण्यासाठी कारणीभूत असतात। या व्यतिरिक्त थंडीमध्ये इन्फेक्शन, ज्याला आपण फ्लू म्हणतो, रेस्पिरेटरी इन्फेक्शन यांचे प्रमाण वाढते। या इन्फेक्शनमुळे आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन होते, ज्याच्यामुळे आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होऊन अटॅक येण्याची शक्यता थंडीमध्ये जास्त वाढते। जे रुग्ण किंवा जे पेशंट जास्त वयाचे आहेत, म्हणजे वृद्ध लोक जे आहेत, त्यांचे थंडीमध्ये बाहेर जाण्याचे प्रमाण खूप कमी होते आणि ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अँक्झायटी, डिप्रेशन ह्या गोष्टी सुद्धा वाढतात, ज्या सुद्धा हृदयरोगासाठी कारणीभूत असू शकतात।